वैष्णवी रेसिपी मध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज बनवणार आहोत आपण कोलंबी। चला तर मग आता आपण कोलंबी मस्तपैकी धुवून घेऊया 3-4 पाण्याने। हे मी कोलंबी साफ करून घेत आहे। मी कोलंबी साफ करून घेतले। आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि 1 चम्मच हळद टाकून घेऊया आणि गॅसवर ठेवून टाकूया। जो कोलंबीला पाणी सुटतं आपण त्याच्यामध्ये कोलंबी शिजवून घेऊया। जास्त प्रमाणात शिजवायची नाही, थोड्या प्रमाणात शिजवून घ्यायची, कारण जास्त प्रमाणात जर शिजवली कोलंबी तर चविष्ट लागत नाही। तर आता आपण चला तर आता सुरुवात करून घेऊया। मी कोलंबी तर शिजवून घेत आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण एका बाजूला कढई ठेवून घेऊया। हे मी कढई ठेवून घेतलं। आता त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। जोपर्यंत आपले कोलंबी शिजतात तोपर्यंत आपण इकडे मसाला हे करून घ्या। आता मी मसाला काढून घेतलेला आहे। खोबरं, टमाटर, कांदा, अद्रक, लसूण, सांबार हे मी मिक्सरला वाटून घेतलं। आता आपण तेलात सोडूया, बघू शकता तुम्ही। आता आपण मसाले टाकून घेऊ त्याच्यामध्ये। काळा मसाला, मच्छी करी मसाला, चिकन मसाला आणि थोडंसं लाल तिखट हे मी टाकून घेत आहे। आता आपण मसाल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊया, परतून घेऊया। मसाल्याला तेल सुटलं मग आपण त्याच्यावर कोलंबी टाकून घेऊया। हे आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता आपण कोलंबी टाकून घेऊया। आता आपण कोलंबी हलवून घेऊया। आणि जेवढा आपल्याला रस्सा लागतो आपण तेवढा रस्सा ठेवून घेऊया। आता आपण रस्सा ठेवून घेऊ। आता आपण वरतून सांबार टाकून घेऊया, बारीक चिरलेला। सांबारने भारी दिसते भाजी। हलवून घेऊया मस्तपैकी। आता आपण 5-6 मिनिटं भाजी शिजून घ्या। जेवढी भाजी शिजेल ना आपली तेवढी भाजी मस्त चविष्ट लागते। बघू शकतात आपल्या भाजीला किती छान तर्री आलेली आहे। हे आता 5-6 मिनिटं झालेले आहेत भाजीला। बघू शकतात किती छान दिसत आहे भाजी आपली। हे मी ताट वाढून घेतलं, बघू शकतात आपलं ताट किती छान दिसत आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।